ते असेल स्वयंसेवकांना की आपण सीमारेषेवर थोडंसं राहायचं तैनात। गोलंदाज आशिष जोशी आपण मध्ये पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आशिषला। 1 रन्स आणि 3 विकेट घेतले होते आणि प्रितेश पाटील नोट स्ट्राइक एंडला अतिश कारभारी। सागर जाधव यांचे सहर्ष स्वागत। चेंडू उंच गेलाय, हरेश वेगाने धावतायत मात्र आता पंचांचा इशारा येणं बाकी आहे। चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर जाईल। योगेश सरांचा इशारा येतोय चौकार। चौकार आलाय। आशिष कारभारी पहिल्या मॅच मध्ये थोडीशी संत सुरुवात केली होती, या मॅच मध्ये थोडीशी आक्रमक दिसतायत। डान्सिंग डाऊन द विकेट, फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकार। धन्यवाद संदीप जाधव यांचं सहर्ष स्वागत। अष्टविनायक गांधारी संघ जबरदस्त कामगिरी करतोय कारण की अतिश कारभारी पहिल्या मॅच मध्ये थोडासा शांत होता, त्यानंतर तो आक्रमक झाला। मध्ये या मॅच मध्ये त्याला माहिती ना 4च ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे पहिल्याच बॉल पासून तो थोडासा आक्रमक झालाय। इथे मात्र वेल लेफ्ट केलाय, चेंडूला सोडून दिलाय। वाईटचा इशारा येतोय पंचांचा, योगेश सरांचा। 1 ने धावसंख्या पुढे सरकेल। 13 धावा झाल्यात। अष्टविनायक गांधारी संघ आपण पाहतोय, गांधारी म्हटल्यानंतर श्याम कारभारी हेही नाव भरपूर चर्चेत आहे बैलगाडी संघटनेमध्ये। बैलगाड्यांच्या ज्यावेळी शर्ती होतात तेव्हा गांधारी गावात श्याम कारभारी साताने जयेश पाटील यांच्या सोबत ते असतात। विजय पाटील असतील, सोनारपाड्याचे सोन्या बैलाचे मालक। चांगला चेंडू होता, कमबॅक करण्याचा प्रयत्न केले 13। त्यानंतर आमचे मित्र शुभम कारभारी असतील, ते एक चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत गांधारीसाठी। इथे चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता आहे। 3 तिगाडा काम बिघाडा असं वाटलं होतं। 3 क्षेत्ररक्षक आले होते मात्र अखेर विकेट मिळाली। दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आपण झेल टिपला जातोय। फलंदाज बाद होईल पहिला धक्का मैदानामध्ये। जो फलंदाज अतिश कारभारीने चांगली सुरुवात केली होती अष्टविनायक गांधारीसाठी। या अगोदरच एक चेंडू डॉट आला, त्याचा दबाव कुठेतरी पाहायला मिळाला की असं वाटतं की 13 धाबा धापल झालेत। विकेट बेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती हरीश भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी। अखेर आशिषला विकेट मिळाली, ज्या आशिषने मागच्याच मॅच मध्ये 3 विकेट घेत असताना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता। आणि आता हरीश भोईर आलेत मैदानाच्या आतमध्ये। यानंतर चिक्कनगर विरुद्ध वाडेकर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे। याच कल्याण विभागातील दोन्ही संघ आहेत, चिकनगर आणि वाडेकर। त्यानंतर जयदुर्गा कोलिवली विरुद्ध सोळेगाव पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे दिगेश पात्रे अँड कंपनी। इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका सुंदर आहे, चेंडू बराच वेळ हवेत आहे, विशाल वेगाने धावतायत, आउटफील्ड फास्ट आहे। चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर जाईल। 4 धावांसाठी चौकार। धन्यवाद। चला थोडीशी घाई करायची, धावपलका धावा लागल्यात पहिल्या षटकात। 17 सुरुवात चांगली झाली अष्टविनायक गांधारी टीमची आणि असं म्हटलं तर सुरुवात चांगली झाली की शेवटी चांगलं होतं। मात्र बघायचं आता विकी आलेत गोलंदाजी करण्यासाठी।
विकी जोशी, कैलास कारभार यांच्या माध्यमातून मालिका विहिरीसाठी बायसिकल तुम्हाला पाहायला मिळेल. बघायचा कोणता खेळाडू नवीन वर्षात ही बायसिकल घरी घेऊन जाईल. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. विकीला कमबॅक करावं लागेल. पहिल्या षटकात 17 आल्यात. हिऱ्याच्या पाड्याचे संदीप जाधव यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकात 17 आले, त्यामुळे कमबॅक करावं लागेल विकीला. मागच्या मॅच मध्ये विकी थोडासा मागडा ठरला होता दुसऱ्या स्पेल मध्ये. माझा आता 4 ओव्हरची मॅच आहे, एक एक षटक गोलंदाजाला फेकावे लागतील. पुढची मॅच चिकनगर विरुद्ध जय जयलेश्वर वाडेकर. विकी गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू प्रितेशसाठी डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. प्रितेश पाटील स्ट्राईक एंडला या मॅच मध्ये. अजूनही प्रितेशला खातं उघडायचंय, तर पहिल्यांदा स्ट्राईक त्याच्याकडे आली. 4 ओव्हरची मॅच आहे. विकी डावखुऱ्याचा गोलंदाज आहे. फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने खेळतात. गॅप भरपूर मोठी आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय. धावसंख्या 21. सुरुवात चांगली झाली अष्टविनायक गांधारीची. जरी आतिश कारभारी बाद झाले असते, मात्र प्रितेश पाटील आणि हरीश भोईरी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांच्या मॅच मध्ये 5 चांगले बॅटर जरी तुमच्याकडे असतील तर 50+ तुम्ही जाऊ शकता या मॅच मध्ये. रुपेशदादा भोईर यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षण डीप मध्ये आहेत. हरीश भोईर आहेत तिथे. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. रुपेशदादा भोईर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. गावदेवी चषक 2023-24. हरीश आता स्ट्राईक एंडला आलेत. धावपल धावा आपण बघू शकाल 22 वरती पोहोचलेत. हरीश केने हे नाव विसरून चालणार नाहीये. सध्या 40+ क्रिकेटचा तुम्ही विचार केला तर चिकनगरच्या हरीश केनेची भरपूर चर्चा. आणि ते हरीश भोईर आहेत बॅटिंग करण्यासाठी. विकी इथे बॅटची कडा, फलंदाज बाद होईल. हरीश भोईरलाही माघारी परतावं लागेल. 22 वरती दुसरा धक्का अष्टविनायक गांधारी टीमला. बावीस वरती अजून एक धक्का लागला. हरीशला माघारी परतावं लागल्यानंतर साहिल कारभारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 22 वरती 2 विकेट गमावल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना अष्टविनायक गांधारी टीमने. गावदेवी चषक 2023 ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. गावदेवी क्रिकेट संघ उंबारडे व ग्रामस्थ मंडळ उंबारडे कोलिवली हिऱ्याचा पाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 2 दिवस चालणारी स्पर्धा आणि क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल या क्रीडांगणामध्ये. हाही चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत हर्षल तिथे. चांगली फिल्डिंग झाली हर्षलची. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 23 वरती. खरं तर या स्पर्धेचा कालावधी आपण पाहिलं तर 4 दिवस होता. आता भरपूर साऱ्या स्पर्धा कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये, त्यामुळे या स्पर्धेचा कालावधी उगम शेलाऱ्यानं आदरवाडीचे नारायण गायकर यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि नारायण गायकर साहेबांचं स्वागत षटकाराने केलंय फलंदाज प्रितेश पाटीलने.
खर्च केल्या 12 धावा झाल्यात 29. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फिल्डिंग लगेच लावायची आहे जय मसोबा मानेरे टीम. 2 षटकात 29. ज्याप्रमाणे मी मगाशी उल्लेख केला आई गावदेवी क्रिकेट संघ उंबाडे खरं तर या आयोजकांची इच्छा होती 4 दिवस स्पर्धेचं आयोजन मालिकावीर बाईक. आता भरपूर साऱ्या संघटनेमध्ये स्पर्धा सुरू आहेत त्यामुळे 2च दिवस ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. 32 संघ या स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाही. बॉलची मागणी केली आहे. आलेला आहे चेंडू. चेंडू कधी हरवला फुटला नवीनच आहे लक्षात घ्या. 2 षटकात 29 झालेत. मागच्याच मॅच मध्ये 56 धावा मानेरी टीमने चेस केल्या त्यामुळे माहिती आहे गांधारी टीमला या टीम समोर 50 पेक्षा जास्त धावा बनवणं गरजेचं आहे कारण 4 ओव्हरची मॅच आहे. टॉस साठी उपस्थित राहायचंय जय जलेश्वर वाडेकर आणि चिकनगर. पहिल्या फेरीतील ती तिसरी मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे त्यावेळी ती यानंतरची मॅच 5 षटकांची असेल. हा सामना 4 षटकांचा आहे. क्रीडांगणाचं नामकरण सुद्धा आज करण्यात आलं. आई गावदेवी क्रीडांगण उंबाडे असं नामफलक सुद्धा या क्रीडांगणाला लावण्यात आलेलं आहे आणि खूप चांगलं व्यासपीठ आणि एकीचं बळ असेल तर तुम्ही काही करू शकता. दोन धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. फिल्डिंग थोडीशी खराब आहे. एडुसनचे नवनाथ पाटील यांच्याकडे विवेकसाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नवनाथजी पाटील साहेब एडुटने यांच्याकडे पारितोषिक दिलं जाईल. ते विवेकसाठी फक्त पारितोषिक असेल आणि धावा झाल्या त्या 31. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज विवेकचं. कपिल पाटील सुद्धा बघा सामना एन्जॉय करतायत. काल भरपूर मार पडला त्यांना बाबू शेठ पाटील चषक मध्ये त्यामुळे कदाचित विचार करतात या खेळपट्टीवर मदत मिळाली ते बरं होईल. चांगला चेंडू होता इथे बीट केलंय साहिल कारभारीला. डॉट बॉलची समाप्ती होईल कारण व्हेरिएशन चांगलं आहे गोलंदाज विवेककडे. डावकऱ्या त्याचा गोलंदाज आहे. नेहमीच लव मात्रे या गोलंदाजावरती विश्वास दाखवतात आणि आतापर्यंत विश्वासाप्रमाणेच त्यांनी गोलंदाजी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये केलेली आहे. विवेक ऑन साइडला टर्न करायचं होतं. पायचीचं स्ट्रॉंग अपील विवेक करतायत. मात्र पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये. पंच लेग बायची खून करतायत. कदाचित चेंडूची पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर असावी. हाईट फॅक्टर आहे. सर्व गोष्टी पाहाव्या लागतात पंचांना. अपील करणं हे गोलंदाजाचं काम असतं मात्र पंचांना पाहावं लागतं. चेंडूची पिचिंग काय ऑफ स्टंपच्या बाहेर आहे की लेग स्टंपच्या बाहेर आहे. हाईट फॅक्टर काय चेंडू बॅटला लागलाय की काय ह्या सर्व गोष्टी असतात. धावसंख्या 32. चांगला कमबॅक केलाय विवेकने. 2 षटकात 29 होत्या. विवेक चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेस मात्र ऑफ साईडला खेळायचं होतं मात्र चेंडू ऑन साईडला गेलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. लव मात्रे तिथे सुद्धा कॅप्टन चांगले फिल्डर आहेत चांगले बॅटर आहेत आणि कॅप्टन कूल सुद्धा आहेत. 2 धावा इथे मिळालेत. धावसंख्या 34. चांगली गोलंदाजी करतात. आतापर्यंत आपण विचार केला विवेकचा तर चांगली गोलंदाजी केली आहे. 2 षटकात 29 धावा होत्या. या स्पर्धेसाठी प्रचंड मोठं योगदान विक्रम शेठ जाधव डीबी ग्रुपचे सर्वे सर्वा आणि या स्पर्धेचे मार्गदर्शक सुद्धा आहेत. ऑन साइडला खेळायचं होतं. आता पायचीचं स्ट्रॉंग अपील आहे. फलंदाज बाद होतील. रितेशला माघारी परतावं लागेल. फुलटॉस बॉल वरती ते पायचीच्या स्वरूपात बाद झालेत आणि चांगला कमबॅक केला या षटकामध्ये गोलंदाज विवेक. धन्यवाद डीजे. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती लो फुलटॉस बॉल होता. एक्झॅक्ट प्लम सापडलेत एस्टॅनच्या मध्ये. प्रितेश पाटील त्यामध्ये त्यांना मैदान सोडावं लागेल. फुलटॉस बॉल होता. फुलटॉसवरही बऱ्याच वेळा विकेट मिळतात. 34 धावा झाल्यात. विवेकने चांगला कमबॅक केलाय. विवेक गोलंदाजी मार्कवर डावकाय त्याचा गोलंदाज आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालंय का? हो यस. आणि चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. नितीन कारभारीच्या बॅट मधून येतोय षटकार. 2 षटकात 29 धावा झाल्यात. विवेकने चांगला कमबॅक केलाय. फलंदाज बाद होतील. या स्पर्धेसाठी प्रचंड मोठं योगदान विक्रम शेठ जाधव डीबी ग्रुपचे सर्वे सर्वा आणि या स्पर्धेचे मार्गदर्शक सुद्धा आहेत.
खेळ संपलाय. धावा झाल्या 40. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नितीन कारभारी काहीतरी चर्चा करतायत साहिल सोबत की अजूनही 6 बॉल आहेत. 6 बॉल मध्ये 12 आल्या तर 52 होतील आणि 53 चांगलं टार्गेट असू शकतं या मॅच मध्ये. कारण शेवटचं षटक घेऊन आहेत गोलंदाज हरेश भोईर. साहिल कारभारी सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत. त्याला थोडंसं आक्रमक व्हावं लागेल आता या मॅच मध्ये कारण 40 ऑलरेडी झाले आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्यानंतर टॉस केला जाईल. चिकनगर विरुद्ध जय जलेश्वर वाडेकर. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. रुपेश दादा भोईर यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. 40 धावा झालेत. 40 40 धावा झालेल्या आहेत. 40 धावा झालेत. कृष्णा मसाले प्रस्तुत टी शर्ट तुम्हाला पाहायला मिळतात. जय जलेश्वर वाडेकर संघ जेव्हा जेव्हा खेळतो या जर्सीमध्ये तुम्ही त्यांना पाहतात. आता बघायचं कृष्णा मसालेचं रहस्य काय आहे आणि प्रोप्रेटर कोण आहे तेही पाहणं गरजेचं आहे. 40 धावा झालेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. जय मसोबा मानेरे. 4 ओव्हरची मॅच आहे. 20 मिनिटं तुमच्याकडे असतं. 4 बघायचं इथून कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. काल बाबू शेट्टी पाटील चषकामध्ये आम्ही समालोचन केलं. आढळली येते काय मॅचेस रफ अँड टफ झाल्या. पहिलीच मॅच टाय झाली होती खार्डी आणि वडवली बी. मात्र ती मॅच विकेटच्या आधारावरती वडवली बीने जिंकली. त्यानंतर सोनारपाडा मानेरे मॅच चांगली झाली. सोनारपाडा वडवली बी चांगली मॅच झाली. जर मी रंगतदार मॅचेस होतात प्रेक्षकांनाही थोडीशी मजा येते. आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. धावा झाल्यात 42. 42 धावा झाल्यात. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हरीश इथे चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेलची शक्यता आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनला एक सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. साहिलची खेळी समाप्त. धन्यवाद. 42 वरती अजून एक धक्का मैदानामध्ये लागलाय. श्री इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. नवीन फलंदाज सुद्धा कॅप्टन अजय कारभारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा 42 झाल्यात. अष्टविनायक गांधारे टीमच्या. हरेशला माहिती आहे धावा 42 टार्गेट चांगलं सेट केलं आतापर्यंत गांधारी टीमने. टप्प्याचा बॉल होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतायत. गॅप भरपूर मोठी आहे. विशाल वेगाने आले. चांगली फिल्डिंग केली विशालने. 1 रन्स इथे मिळाली. धावसंख्या 43. 43 43 धावा झाल्या. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हरेश स्लॉगरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. काल आपण पाहिलं सोनारपाड्याची विरुद्ध 5 चेंडू यॉर्कर टाकले. शेवटचा एकच चेंडू त्यांचा यॉर्कर पडला नाही आणि योगेशने तो चौकार मारला शेवटच्या बॉलवर. 1 बॉल 4 रनची गरज असताना इथे चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत ऑफस्टमच्या बाहेरच ते चेंडू पिचिंग करतात. 1 रन्स पूर्ण आले. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. रनआउटचा धोका आहे. प्रवीण जोशीकडनं थोडीशी चूक झाली. थ्रोफेकी थोडीशी उशीर आली असंही म्हणावं लागेल. 2 रन्स ते पुढे धावसंख्या पुढे सरकेल. 45 5च धावा आतापर्यंत हरेशने खर्च केल्यात. व्हेरिएशन त्याच्याकडे खूप चांगलं आहे. 4 चेंडू त्याने आतापर्यंत फेकलेत. पुढची मॅच चिकनगर विरुद्ध वाडेकर. दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे. 5 षटकांची ती मॅच असेल. हरीश फटका चांगला आहे. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. पुन्हा विशालच आहेत आणि आता 2 धावा पूर्ण झाल्यात. स्ट्राईक रोटेट करायची होती आणि 1च रन्स असं वाटलं मेल. मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात.
47 धावा झाल्यात. टॉस साठी उपस्थित राहायचे दोन्ही कॅप्टन जय जयलेश्वर वाडेकर आणि चिकनगर. सत्तेचाळीस धावा झाल्यात. हरेश गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे फर्स्ट इनिंगचा. सत्तेचाळीस धावा झाल्यात. त्यानंतर टॉस करणार. प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल रनआउट आणि बिमर साठी. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली झाली का? आणि फलंदाज रनआउट. तिसरी रन घेताना फलंदाज बाद झालेत. त्यामुळे धावा झालेत त्या 49. 49 धावा झाल्यात. 50चं टार्गेट आहे जय मसोबा मानेरे संघासमोर. कारण या दोनच रन आहेत त्याच्याने विकेट गेले तर मला सांगते दिनेश. नारायण गायकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 5 विकेट गेलेत. विकेट टॉसलाही भरपूर महत्व आहे. नारायण कारभारी साहेबांच्या नारायण गायकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 25 दिला पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आहे. चला दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. चिकनगर कॅप्टन. चला चिकनगर कॅप्टन लवकर या. विकेश नाही टॉस करून घ्या. निर्णय नंतर सांगितलं तरी चालेल कारण की अजूनही 4 ओव्हरचा अवधी तुमच्याकडे. 5 ओव्हरची मॅच असल्यानंतर चेंडू कधी हरवला फुटला प्रणित तर नवीनच मिळेल. लक्षात घ्या या स्पर्धेचा नियमच आहे. कारण बॅक साईडलाच फक्त पाणी आहे अन्यथा चेंडू इथे हरवत नाही. चिकनगर संघ टॉस विने नाही नक्कीच. नारायण गायकर इथे उपस्थित त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. मी आनंद जाधव यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते नारायण गायकर यांचा सत्कार करायचा आहे. नारायण गायकर साहेबांचा सत्कार केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. संदीप जाधव साहेब सुद्धा उपस्थित त्यांचाही सत्कार होईल. आनंद जाधव यांच्या शुभ हस्ते आपण संदीप जाधव यांचाही सत्कार करायचा आहे. सिद्धू पाटील यांचे आगमन झाले. सिद्धू स्वागत आहे आपलं. आणि आज आम्ही तुमच्याच कल्याण नगरीमध्ये आहोत. त्यानंतर एक जबरदस्त क्रिकेटर दिगेश म्हात्रे त्यांचे सत्कार होईल. तर या दिगेश. रामदास पंजे यांच्या शुभ हस्ते दिगेश म्हात्रे यांचा सत्कार होईल. नाही दिगेश उपस्थित नाहीये. प्रदीप जाधव सुद्धा मला वाटतं उपस्थित नाहीयेत. आणि टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अष्टविनायक गांधारी संघाने 5 विकेट गमावले. 49 धावा केल्यात आणि 50 धावांचा पाठलाग करायचा होता जय मसोबा मानेरे टीमला, ज्या संघाने काल 57 धावा सहज चेस केल्या होत्या बाबूशेठ पाटील चषक मध्ये. त्या संघासमोर 50 धावा पुरेशा असतील का या मॅच मध्ये या एक आपण जाणवं. दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा करण कान यांच्याकडे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. गावदेवी क्रिकेट संघ उंबरडे आयोजित गावदेवी चषक 2023 या क्रीडा स्पर्धेमध्ये आजचा पहिला दिवस, जिथे पहिल्या मॅचमध्ये गांधारी विरुद्ध गौरीपाडा सामना आपण बघितला. गांधारीने विजय मिळवला.
तिसगाव विरुद्ध माणरे हा सामना आपण बघितला, जिथे माणरे संघाने विजय मिळवलाय. आणि द्वितीय फेरीमधील पहिला सामना अष्टविनायक गांधारी विरुद्ध म्हसोबा माणेरे या दोन संघांच्या दरम्यान. 50चा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी विशाल भोईर आणि हरेश भोईर. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तो देखील हरेश भोईर. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल ऑन साईडला टर्न करण्यात आलेला. मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर पाहायला मिळतात. सहजरित्या 2 धावा मिळतील इथे. डीप बाउंड्री या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता त्यामुळे 2 धावा सहजरित्या मिळतात आणि अर्थातच खातं उघडत आहे. मागच्या मॅच मध्ये 56 धावासंख्येची गरज असताना अवघ्या 4 षटकांमध्ये त्या धावा चेस करण्यात आला होता. विशाल भोईरचा दमदार खेळ राहिला होता. हो, हरेशला सरळ रेषेमध्ये मारण्याचा प्रयत्न होता तो विशाल भोईरचा, पण इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. 3.3 ओव्हर म्हणजे 21 बॉल मध्ये 56 धावा मागच्या मॅच मध्ये बनवल्या होत्या म्हसोबा माणेरेने. या मॅच मध्ये 50चा चेस सुरू आहे. पहिल्या बॉल वरती आल्या 2 आणि त्यानंतर डॉट. फुल टॉस लेग स्टंपला थेट चाललाय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या बाहेर. खराब चेंडू, खराब लाईन आणि मिळतात त्या 4 धावा. चौकार. या चौकारासोबत धावा फलकावरती 6 धावा. विशालच्या फॉर्म मध्ये. ओ, चांगला चेंडू, खूपच. इथे आपण बघितला हा चेंडू अगदी लेंथ बॉल होता, पण जी अपेक्षा होती फलंदाजाची त्या अपेक्षापेक्षा थोडासा कमी गतीने आलाय. चेंज ऑफ पेस तुम्ही जरूर बघितला तो गोलंदाज हरेश भोईरचा. पहिल्या मॅच मध्ये गंधारीसाठी 2 षटकांचा त्याचा स्पेल होता. खूप चांगली बॉलिंग केली होती हरेश भोईरने गंधारी टीमसाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर हवेमध्ये खेळलाय. गॅप मध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये चालला. मिड ऑफचे फिल्डर आउटफील्ड फास्ट आहे, चुकी झाली आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झाली, त्याचा फटका बसलाय तो अष्टविनायक गांधारी टीमला. या चौकारासोबत धावा फलकावरती 10 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 50चं टार्गेट आहे. जवळपास 13चं रिक्वायर्ड हँडेड असताना धावा फलकावरती 10 धावा. षटकातील एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. बॉल तयार होईल पुन्हा एकदा हरेश भोईर ओव्हर द विकेट. ओ वाव, व्हॉट अ शॉट इज दॅट. हवाई फायर मिड विकेटला हवाई यात्रेसाठी आला विशालचा बॅट मधून षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. माणेरीची धावसंख्या 16, नो लॉस. आदरणीय बाळारामजी भंडारी साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आसन ग्रहण करा. 40+ क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सचिव नुकतंच आगमन. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर राहुलजी लोखंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गावदेवी चषक 2023 उंबरड्याच्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. माणेरे विरुद्ध गांधारीमध्ये मॅच पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न. 16 धावा. टॉपेज बिहाइंड द विकेट. विकेट कीपर डाऊन दी बॉल. कारभारी आले आतिश आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवतो. 16ला पहिला धक्का. हरेश भोईर बाद.
धावा 16, पहिला धक्का बसलाय तो बॅटिंग करणारा मसोबा माणेरे संघाला. गोलंदाज आतिश कारभारीला आपण बघत आहोत. फिरकीपटू आहेत. चेंडूला फुटबॉल वळवण्याची ताकद त्याच्याकडे आणि ती बोटांची जादू सध्या त्याने पहिल्याच बॉलवरती दाखवली. काही आतमध्ये येणारे चेंडू त्याच्याकडून पाहायला मिळतात, काही बाहेर निघणारे चेंडू. मात्र मागचा मॅचचा हिरो माणेरेचा मैदानाच्या आतमध्ये आशिष जोशी. धावा 16. लेग स्टंपला लाईन खराब, ऑन साइडला उचललाय आणि चेंडू सीमारेषा पार. षटकार. लेग स्टंपला बॉल, लाईन खराब, ऑन साइडला भिरकावून दिल्या बॉलला. आशिष जोशीचा बॅट मधून आलेला पहिला षटकार. धावसंख्येला उभारी 22 वरती धावफलक 50 चा पाठलाग करत असताना आतिश. आतमध्ये येणारा बॉल ऑन साइडला डीप मध्ये पाठवलाय. फिल्डर जरूर होता, हाताला लागलाय बॉल पण सीमारेषा पार. आतिशबाजीला सुरुवात, जोशीचा दुसरा तडाखा, षटकार. हरेश होते त्या ठिकाणी मिड विकेट डिव्हिजन मध्ये. खूप चांगला प्रयत्न होता त्याचा, पण हाताला लागून बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. बाहेर निघणारा बॉल, मागे थोडंसं फंबल, थर्ड मॅन कव्हर करेल. अंपायरचा वाईटचा इशारा. एक धाव तर इथे अवांतर मिळते. एका धावेसोबत धावफलकावरती तुम्हाला टोटल स्कोर पाहायला मिळतोय तो 29. 21 अजूनही गरज आहे मॅच मध्ये. 15 चेंडू 21. टॉस केला तर स्वीप करतोय, गॅप मध्ये बॉल स्क्वेअर लेगला. 2-2 फिल्डर धावतायत, दोघांचे मधून फरार. चौकार. दोन षटकार, एक चौकार वेगाने. जोशी एन स्विंगर होता, समोर लॉफ केलाय. काळ्या पडद्याच्या समोर 2-2 फिल्डर आलेले आहेत. पहिल्या टप्प्यावरती लॉंग ऑनचा फिल्डर आतमध्ये ढकलतोय चेंडूला. लॉंग ऑफचा फिल्डर कव्हर करेल, थ्रो करतोय. तोपर्यंत धावा पूर्ण होत असताना आपण पाहतोय त्या 3. गुड टर्निंग बिटवीन द विकेट. अगोदर विशाल भोईरने धावसंख्येचा वेग वाढवला, आता आशिष जोशी. स्कोमुझॉन 36 धावा धावाफलकावरती आहेत. पाठलाग सुरू असताना 50 14ची अजूनही गरज. बॉल शिल्लक आहेत 13 चेंडू 14 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये विशाल आणि आशिष यांच्यामध्ये जमलेली पार्टनरशिप सेकंड विकेटसाठी वेगाने धावा जमवतात. पहिल्या मॅच मध्ये 56 धावा 21 चेंडूंमध्ये चेस केला होता बॅटिंग करणाऱ्या मसोबा माणेरेने, जेव्हा संघ त्यांच्या विरुद्ध खेळत होता तिसगाव. या मॅच मध्ये गांधारी संघ खेळतोय, 50चं टार्गेट ठेवलंय आणि आतापर्यंत धावसंख्या आपण बघतोय 36 धावा. सॉफ्ट हँड इथे फक्त ढकलून दिले पुढे पुश करत असताना. पॉइंटचे फिल्डर कव्हर करतील, सिंगल ने स्ट्रायकिंग एंडला आणतायत आशिष जोशीला. पण इथे स्ट्राईक खरं तर राहील ती विशाल भोईरकडे. 2 षटकांचा खेळ संपन्न. धावाफलकावरती 37 धावा, 1 गडी बाद, 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 मध्ये गरज आहे ती 13 धावसंख्येची.
2023 या वर्षाचा शेवटचा दिवस इंग्रजी कॅलेंडर नुसार आणि 31 म्हटलं की बरेच जण पार्टीच्या तयारीत असतात. नव्या वर्षाची सुरुवात इंग्रजांनुसार आपण मदिरा ड्रिंक सोबत जरूर असतो. 12 वाजले की मोठ्या प्रमाणात फटाके वाजतात. 2024 आगमन होणार आहे. उद्या परत फक्त आठवणी घेऊन जायच्या आहेत, सुटलेल्या माणसांच्या, तुटलेल्या स्वप्नांच्या, तर काही सुंदर क्षणांच्या आहे. ओ एक्स्ट्रा पेसचा वापर फलंदाजा सोबत यष्टीरक्षक बीट लॉंग स्टॉपला धडक मारतोय. बॉल साइड स्क्रीन वरती, नो बॉल. चौकार. .42 42 धावा धावफलकावरती, 8ची गरज. फ्री टॉन, फुल टॉस आहे, बेधुंद करणारा फटका, षटकार. थँक्यू डीजे. एका धावेची गरज आहे. सेकंड बिमर सो गोलंदाज बाद या मॅच मधून. 49 49. पॅव्हलियन मधून संदेश दिलेला आहे विशालला. पाहूयात ते घडतंय का आता. कॅप्टन कुल लव मात्रे फ्री टाइम. 49 झालेल्या आहेत. एका धावेची गरज. ओ बाहेर निघतोय. चांगला बॉल ऑफसमचा बाहेर ठेवला होता. 49 धावा, एका धावेची गरज. पुढच्या दोन्ही संघांनी तयार, वाडेकर आणि चिकनगर. नो बॉल. चला मॅच संपली. फिल्डिंग मध्ये चेंजेस आणि त्यामुळे इथे अंपायर कडून नो बॉलचा इशारा. मॅच फिनिश. अभिनंदन. मसोबा माडेने हा सामना जिंकला अवघ्या 2.3 म्हणजे 15 चेंडूंमध्ये इथे फिनिश मॅच केलेले. अभिनंदन मानेरे. आपण आमचा आयोजकांचा वेळ वाचवला. लहू दादा. नाही उद्या नाही, होणार आहे मॅच. 13 चेंडूंमध्ये हा सामना जिंकला आणि हा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार चिकनगर. उतरा प्लीज मैदानाच्या आतमध्ये लगेचच.